बिहार राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून 65% आणि 10%वर आर्थिक आरक्षण जे आहे असे एकूण 75% करण्यात आले. यासाठी नितीश कुमार यांच्या सरकारने जातीय जनगणना केली, त्यानंतर विधानसभेत प्रस्ताव मांडला, त्याला सर्वानुमते मान्यता देखील मिळाली, ते विधेयक सर्वानुमते मंजूर देखील झालं. म्हणजे आता बिहारच्या आरक्षणाची मर्यादा बिहार राज्यामध्ये तब्बल 75% इतका करण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्या सरकारने घेतला आहे. या विधेयकाला विधानसभेतही मंजुरी मिळाली. मग बिहारमध्ये असं होऊ शकतं तर महाराष्ट्रातही असं होऊ शकतं अशी मागणी सूर धरत आहे. मग याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, महाराष्ट्रात मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुरू आहे. मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहे. अर्थात मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवेश मिळावा तेही सरसकट असं म्हणणं मराठा समाजाचं आहे. यासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय आणि मागणी लावून धरलेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक झालेला आहे. धनगर समाजानेही मराठा समाजाची सारखीच उपोषणं, आंदोलनं केली आहेत. त्यांच्याही मागण्या पूर्ण केल्या जातील अशा आश्वासन सरकारनं धनगर समाजालाही दिले. तर आता मराठा समाजाला सरकारने कुणबी नोंदी सापडत असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे. यावरून ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे नेते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्याच्या मागणीसाठी किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी समाज करतोय किंवा ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे नेते, त्यामध्ये छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, यासारखे नेते करताना पाहायला मिळतात. मराठा समाजाला ओबीसी मध्ये जर समावेश केला तर मराठा समाजाचं आणि ओबीसी दोघांचंही नुकसान आहे असं या ओबीसी नेत्यांचं आणि या ओबीसी नेतृत्वांचं म्हणणं आहे. त्यांचा तो सूर आहे. मराठा समाजाला एकतर आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे त्यासाठी आणि मग मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, किंवा ईडब्ल्यूएसचे जे काही आरक्षण आहे ते मराठा समाजाला लाभ उठवावा असं या नेत्यांचं म्हणणं आहे. मग पहिला पर्याय तो म्हणजे मराठा समाजासाठी किंवा कुठल्याही आरक्षण देण्यासाठी समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल काय, यावर बोलत असताना छगन भुजबळ यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यासाठी महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा 10, 15, 20% जेवढं काही होईल तुम्हाला तेवढी टक्केवारी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसनंही या गोष्टीचा सूर लावून धरलाय. आज बोलत असताना आज ट्विटरवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी एक ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये बिहारप्रमाणेच आरक्षणाची मर्यादा का वाढवू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बिहारप्रमाणेच आरक्षणाची मर्यादा वाढवणं शक्य आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांनी देखील मागणी केलेली पाहायला मिळते. त्यांनी ट्विटमध्ये पुढे असंही म्हटलंय की जातीय जनगणना देश स्तरावर व्हावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यात यावी अशी ही मागणी काँग्रेसनं वेळोवेळी केलेली आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांनी आता ती मागणी सरकारकडे केलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट करून आणि यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलत असताना असं म्हटलंय, महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी मध्ये समावेश न करता मराठा समाजासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे असं म्हणणं विजय वडेट्टीवार यांचं देखील आहे. आणि या सगळ्यावर बोलत असताना काँग्रेसचा सूर एकंदर बिहारमध्ये जे झाले, बिहारमध्ये जे विधेयक आणले आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही विधेयक आणलं पाहिजे आणि किंवा महाराष्ट्र सरकारने त्या दृष्टीने पावली उचलली पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यावर बोलत असताना मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाची भूमिका आरक्षणाची मांडत आहेत वेळोवेळी, त्यांनी असं म्हटलंय मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, मराठ्यांचा समावेश त्यामध्ये झाला पाहिजे. त्यासाठी सरकारनं 10 नाही, 15 नाही, कितीही टक्के वाढवले, अर्थात 75% काय 90% पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवली तरी काही हरकत नाही, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा भूमिकेवर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज ठाम आहे. मग महाराष्ट्रातील सरकार, महायुतीचं सरकार या सगळ्यावर काय नेमकं ठोस पाऊल उचलतं? बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जाती जनगणना होईल काय? बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही विधेयक येईल काय? आगामी जे काही विधानसभेचं अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये महायुतीचं सरकार याविषयी कुठलं पाऊल उचलतं का? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा वाढेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील करा.